कळू द्या मराठे काय असतात आणि किती कोणाकोणाला पाडी देत हे का करायचंय ते सांगतो म्हणलो होतो तुम्हाला मी. ते कारण सांगतो काय व्हायला लागलंय. आपण जर निवडणूक लढू म्हणलं तर युतीचं सरकार खुश होतं. बघा बरं का आता कार्यक्रम ते खुश होतं. ते म्हणते येणे उमेदवार केले आपल्या आपोआप निघते. आणि महाविकास आघाडीवाले काय म्हणतात मराठ्याकून बोलू नका, ओबीसी आरक्षणाबद्दल बोलू नका. कारण मला खात्रीला एक माहिती दिली एक जणांनी त्यांच्या बैठकीतले. ते काय म्हणतात महाविकास आघाडीवाले, त्यांना तो माणूस म्हणला की आपण ओबीसीतून आरक्षणाबद्दल बोललं पाहिजे आमदारांनी खासदारांनी. ते म्हणले ओबीसी नाराज होते ना. ते म्हणले मग मराठी नाराज होते. नाही 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 मला मराठीने नाराज होत. मराठी बरोबर त्यांनी नाही दिलं का आपल्याला मतदान करते. बघा यांची स्टाईल बेटे हो मनोज जरांगीत नाही लागत होय तुम्ही. यांची स्टाईल बघा. म्हणजे युती काय म्हणती उभा केले का आपण आलो त्यांच्या पुढे. त्याने हे काय म्हणते फक्त ओबीसी आरक्षणावर बोलायचं नाही. मतदान घ्यायला गोड लागतं का मराठ्याचं? गोड लागतं बोलायचं नाही. म्हणजे ह्या शाळा आहेत त्याच्यामुळं असंच बघा मी काय म्हणतोय असंच ओबीसींची सुद्धा ते बोलत असते. ओबीसी सुद्धा मी सावध करायला आता आमच्यासारखंच मुस्लिमांना धनगर बांधवाला सुद्धा बोलत असते. धनगरा कोण बोललं की मराठी नाराज होते, धनगरा कोण बोलू नका असं म्हणत असते. बघा जनता शहाणी आपल्याला किती याड्यात काढते ती. दलित कोण बोलायला गेलं की मराठी नाराज होते, मुस्लिमा कोण बोलायला गेलं बोलू नको इकडे हिंदू नाराज होते, आणि हिंदू कोण बोलायला गेलं की अर मुसलमान नाराज होते ते मतदान आहे आपलं. अरे काय संपाचे धंदे लावले त्या यांनी. त्याच्यासाठी आपण आपलं परफेक्ट ठरवायचं.